नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय आणि शिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. राज्यातील कल्पक आणि उच्च शिक्षित युवकांना थेट प्रशासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देणारा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 आता सुरू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम युवकांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी राबवला जातोय. या फेलोशिप अंतर्गत निवड झालेल्या युवकांना महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळेल. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी IIT मुंबई तांत्रिक भागीदार असून सहभागींना त्यांच्याकडून प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या हक्काच्या घरासाठी 1768.8 कोटी रुपयांचा घर बांधणी अग्रिम मंजूर केला. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावांना शासनाने तातडीने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे हजारो पोलीस कुटुंबांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते अंधेरी इथल्या नूतनीकृत भविष्यसज्ज अंधेरी RS टपाल कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. जनसेवा कनेक्ट प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलेली ही वास्तू वारसा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा एक उत्तम नमुना आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट विभागाच्या आधुनिकीकरणाचं कौतुक केलं. त्यांनी म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पोस्टाला नव्या युगाशी सुसंगत बनवलं गेलं असून पोस्टल बँकेमुळे गावागावात बँकिंग सेवा पोहोचली. पोस्ट विभागाने सध्या 16% वाढ नोंदवली असून अशाच प्रकारची 2200 आधुनिक टपाल कार्यालय संपूर्ण महाराष्ट्रात उभारली जाणार आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे मराठवाड्यात सौर ऊर्जेची मोठी लाट आली असून तब्बल 93,251 ग्राहकांनी आपल्या घरावर सौर यंत्रणा बसवून विजेबाबत स्वावलंबन मिळवलं आहे. या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यात 341 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झालेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 37,487 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. केंद्र सरकारकडून 1 ते 3 किलोवॅट पर्यंत 30 ते 78,000 रुपयांचं थेट अनुदान मिळत असल्यानं नागरिक याकडे मोठ्या संख्येनं वळत आहेत. नाशिक इथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह इथे बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं आणि यावेळी विविध आखाड्यांचे साधू संत आणि मंत्रिमंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बोधचिन्हाची निवड MyGov प्लॅटफॉर्मवर आयोजित देशव्यापी स्पर्धेतून करण्यात आली, ज्यामध्ये 3000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पुणे इथल्या सुमित काटे यांच्या डिझाईनला प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांना 3 लाख रुपयांचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. हे बोधचिन्ह नाशिकच्या धार्मिक परंपरेचा आरसा आहे आणि यामध्ये भगवान शंकराचं त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर, काळाराम मंदिराची कमान आणि शिवलिंगाच्या स्वरूपात प्रवाहित होणारी गोदावरी नदी यांचं सुंदर संमिश्रण करण्यात आलेलं आहे. एक अतिशय भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा कुंभ झाला पाहिजे आणि जे काही भाविक येतील, जे काही साधू संत महंत येतील, या सगळ्यांची चांगल्यात चांगली सोय झाली पाहिजे. या दृष्टीनं एक अतिशय चांगला अशा प्रकारचा प्लॅन आम्ही तयार केला आहे आणि त्यामध्ये साधू महंतांचं देखील एक मोठं सहकार्य आम्हाला मिळतं. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिर या गावांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी केबल स्टेड पुलाचं 95% काम पूर्ण झालं असून हा पूल दिवाळीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र थेट जोडला जाणार असून स्थानिक नागरिकांचा 45 किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. कोयना नदीच्या पात्रावर उभारण्यात आलेल्या या पुलावर रस्ते मार्गासोबतच पर्यटकांसाठी विशेष व्ह्यूइंग गॅलरी तयार करण्यात येईल. या तापोळा अहिरच्या पुलामुळे 45 ते 50 किलोमीटरचा वळसा जो आहे या पुलामुळे लोकांचा वाचतो आहे. पर्यटनाला चालना मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील, कारण समोर जर पाहिलं आपण तर पूर्ण निसर्ग आहे आणि त्यामुळे या पुलाचं महत्त्व आहे. याच्यामुळे वेळ वाचेल. अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाणी टंचाईचं संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते आणि यावेळी जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत कामांचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की ज्या भागात भूजल पातळी घटलेली आहे तिथे प्राधान्याने कामं पूर्ण करून पाणीसाठा वाढवावा. यानंतर महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.